चला बॅटला सुरुवात होईल तसा आपण जय सरांचा आवाज ऐकणार आहोत. लकेश मडवी आनंद घेत आहेत. प्लेयर कमी असेल चिरले संघ तर लकेश मडवीला तुम्ही घेऊन खेळू शकताय. ज्युनियर ऑलराऊंडर आहेत. चला पण राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश पाहायला मिळत आहेत. तर कोंबड विजय संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊन जाऊ दे आणि त्यासोबत चिरले. हॅलो, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. हॅलो, यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर बाला मिळाला. खोलात डिग आउट केलाय. चांगला चेंडू इथून बाला मिळतोय. मनोज आणि त्यांच्या साथीला क्रांती यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती जिथे राकेश. पहिला बॉल चांगल्या धाटणीचा उजव्या यष्टीच्या बाहेर चांगल्या टप्प्यावरती ठेवलाय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना बाला मिळतोय. भावेजी घरत यांचं पुनश्च आगमन होत असताना बाला मिळत आहे. हा लोअर फुलटोज होता. ऑन साइडला स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू लोअर फुलटोज आणि फुल टोलच वसूल केलाय. विपुलजी पाटील सर, अनेक वेळेला आपण म्हणतो ना की ज्याच्याकडे किराण्याचं दुकान असतं त्याला शुगर जास्तीची होते, कारण शुगर देता देता त्यातली थोडी तरी शुगर खाण्याची सवय त्यांना असते. पहा, एखादा हॉटेल व्यावसायिक असतो तो हेल्दी असतो. भावेजी गरज यांना तुम्ही पहा, धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनलेल्या बाला मिळाल्यात. त्या 7 आहेत, 6 आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक लगातार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग क्वालिटीचा दर्जेदार षटकार. सुजित पाटील यांना आपण विनंती करतोय. आमचे मामाश्री सुजितजी पाटील यांचे आगमन झाले. त्यांना आपण विनंती करत आहोत आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा राकेश. हाही चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मला मिळते. आज एक सर्वाधिक मोठी उपलब्धी लाभलेली आहे आणि या जासई गावामध्ये मोठा विक्रम नोंदवला गेलाय. तन्मय ठाकूरने गावाच्या बाहेरून गाडी गावामध्ये आणली. याहून अधिक मोठी गोष्ट काय हवी. धाव फलकावरती धावा. सुजीजी पाटील यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. स्वतः संपूर्ण व्यवसाय ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला आमचे भावेजी गरद यांचे मामा आणि स्वतः रेशनिंग दुकानदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भावेची एक गोष्ट खासियत आहे. खरं तर मी अभिमानाने ही गोष्ट म्हणू शकेन. व्यवसाय करणाऱ्याने त्या व्यवसायातल्या साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात असं आपण अनेक वेळेला म्हणतो, परंतु एक गोष्ट घ्यायची नसते जी आपण अनेक वेळेला मारवाडी जर का जी गोष्ट विकतो ना तिथे ते पैसे तो ठेवतो, ती घेत नाही. भावेश त्यातला जे काय आपण जे विकतो ते आपण नाही घ्यायचं. फलकावरती धावा आहेत ते एकंदरीत
15 ऑन दी बोर्ड. तेजसचा हा बॉल समोरच्या दिशेने केला डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट अँड ग्रेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुकार आलाय, दोघांनी ही पार्टी जॉईन केली आहे. क्रांती चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सडपात्र बांध्याचे आहेत, फिजिकल फिट आहेत कोंबड भुजे. या वेळेला आणखीन एक फटका, याही वेळेला गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. नव्याण्णव धावा सर्वाधिक जास्तीच्या बनवल्या गेलेल्या आहेत या आधीच्या मॅच मध्ये, जिथे धुतुम संघाने बनवलेले आहेत. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाई आहे. यावेळेचा बॉल फटका फसतोय. महेश वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 द्यायला हवं. शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड. संदीजी पाटील सरांना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आज नशिबाची गोष्ट ही आहे ना की दशरथ पाटील सर समालोचक नाही आहेत. इथून एक सिंगल येत असताना मला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. आघाडीची जोडी जमली आहे. कोंबड भुजे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला समोर खेळला स्वतः गोलंदाज. इथे बोर्ड अँड कॉट. धक्का लागला पहिला. फलंदाज मनोज आउट. दमदार आहे. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का मनोजच्या स्वरूपामध्ये संघाला लागलेला पाहायला मिळाला. धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच तयार राहा संघ. आपण लक्ष भेदूयात. एका बाजूला संघ खेळणाऱ्या पारगाव आणि त्याच्या अगेन्स्ट निधी स्पोर्ट्स उल्वे. निधी स्पोर्ट्स उल्वे संघाला आपण पाहाल खेळत असताना. पुढचा चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला केला. उंच चाललाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रजमिता 4 आणि खीण एक चौकार. उल्वे टीम खेळते आणि षटकारांचा बादशहा किरण पाटील यांना देखील तुम्ही पाहाल. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर लॉंग ऑफला गॅप मध्ये चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक पोचतो. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दर्शवला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दुसरी धाव घेण्यासाठी सपशेल नकार दिला होता क्रांती यांनी. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपलेला पाहायला मिळतोय. आदरणीय सुजीजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन विराजी घरत यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आणि भावेजी घरत आपण देखील उपस्थित व्हा. एक विशेष सन्मान या आपण अमोलजी पाटील कॅमेरामन फोकस करा. विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत आमचे स्वप्नील पाटील, अमोल पाटील, हर्ष पाटील, हर्षू यालाही देखील आपण पाहतोय छोट्या
आज 21 इव्हेंटची टीम उपस्थित आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्कमध्ये निर्दोष करत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना बॉल मिळतील. पुढचा बॉल हा लोअर फुलटोस ऑन साइडला बाहुबलीच्या बटमधून येतोय षटकार. षटकार येत असताना मला मिळालाय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून साईश म्हात्रे असतील, भावेश घरत, कुशल घरत, आदित्य घरत, राज घरत, तन्मय ठाकूर, सय्यद म्हात्रे, विराज घरत, रोशन म्हात्रे, पवन राठोड, हिमेश घरत, कुशल घरत, पंकज म्हात्रे, दिनार पाटील या सर्वांच विशेष कौतुक आपण करतोय. हा बॉल दिशाहीन राहिलेला आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते. संघाची धावसंख्या 36. अंडर-25 जासई न्यायोजित केलेली स्पर्धा. हाही बॉल लगातारचे 2 चेंडू अवांतर आलेले आहेत. मनोजी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया. गावातला कोणताही झालेल. यावेळेचा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर इथून मात्र डायरेक्ट हिट नेम लागला आणि गेम झालाय. बॉर्डर आउट. पुढचा बॉल यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रांती यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इरादे चांगले आहेत, मोठे फटकेबाजीच करण्याचे. एका बाजूला दिनेश आहेत आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये क्रांती. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 43. हाही बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येत असताना बॉल मिळतात. निर्दोष करत ती लय सापडली ना की प्रतिस्पर्ध्याची भय वाटत नाही. एक सर्वाधिक मोठी मॅच पारगाव संघ खेळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल इथून आली आहे. एकेरी धाव आलेली बाला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला पारगाव संघ पाहायला मिळणार आहे तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल निधी स्पोर्ट्स उलवे. पारगाव टीमला पुन्हा एकदा आपण ते दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील ज्यांच्या नावावरती काळ एक आख्यायिका राहिलेली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिला तर बनलेल्या त्या 44. 3 षटकांचा खेळ संपलेला मला मिळालाय. परंतु त्यांच्या समोर 2 हात करण्यासाठी किरणजी पाटील यांच्यासारखा खेळाडू देखील आहे. उलवे संघही मातब्बर आहे. अप्पाजी गोळी यांना देखील तुम्ही पाहणार आहात. द लेजंड अंपायर आणि एक उत्कृष्ट शांत स्वभावाचं असं व्यक्तिमत्व. मान चांगली पाहायला मिळेल पुढची. मिलन आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक. मिलन गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा कितपत रोखल्या जातील. ग्रामीण स्तरावरती ज्यावेळेला चॅलेंजर्स पारगाव खेळायचा त्यावेळेला एका नावाची चर्चा, एक नव्हे तर अनेक नावं होती. परंतु एक गोलंदाज
नेहमीच आठवणीत राहणारा कमलाकर मामा, खोलवर टप्प्याचे आणि परफेक्ट यॉर्कर कमलाकर मामांचे गेले अनेक वर्ष पाहायला मिळाले. सोना गायकवाडचे षटकार, हा बॉल उजव्या सीच्या बाहेरचा राहिला होता, जास्तीचा दुरून जाणारा हा दिशाही नाही. आदित्य पाटील, आदित्य घरत यांना आपण पाहतात. आदित्य घरत आज मात्र त्यांचं कामकाज सातत्याने गेले 4 दिवसामध्ये योग्य तो न्याय त्यांनी दिलेला आहे. 5वा दिवस आज ते पाहायला मिळत आहेत. 5 दिवसाची टेस्ट मॅच जणू काय त्यांनी केली असंच म्हणावं लागेल. हा बॉल जास्तीचा दुरून जाणारा, दिनेश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. क्रांती इच्छुक नव्हते. ही सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. पंचांचा इशारा, हा नो बॉल, नो बॉल आणि त्यावरती येणारी एक सिंगल. एकंदरीत 2 धावा आल्यात. मोठी मुंबई फलंदाजाला खरं तर मोठा फटका खेळण्याची चालून आलेली संधी, ही नामी संधी आहे. आई बॉल उजव्याशीच्या बाहेर, दिशाहीन. अवांतर धाव येत असताना मला मिळते. एक्स्ट्राची रन्स स्कोर कार्ड वरती 48 बनलेले आहेत. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावलकावरती बनलेले मला मिळाल्यात. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला, डीप मध्ये प्रोडक्शन, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. सिंगलच्या मदतीने 49 बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. मिलन यांनी चांगली गोलंदाजी केलेली. 49 धावा धावलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 होत्या. या षटकामध्ये केवळ 5 आलेले आहेत. पुढचा बॉल या वेळेला क्रांती यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालत षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या 55. 55 ऑन द बोर्ड. प्रॉपर कनेक्शन. हाही बॉल खेचून मारला. चेंडू सीमारेषा ओलांडणार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. दोन बॉल 2 षटकार आले. 61 धावा धावलकावरती बनलेले आहेत. पाने को अभी कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या मॅच मध्ये अजून भरपूर काय बाकी आहे. क्रांतीने हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. बॅटिंग करतात, नॉट आउट आहेत. अठ्ठावीस वरती नॉट आउट. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने केला होता. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल आली. 29 धावा क्रांती यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 62. 62 ऑन द बोर्ड. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेला समोर केला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये क्रांती यांना माघारी परतावं लागेल. धावफलकावरती बनलेले आहेत. त्या 63, 64 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये झालंय सेट. या आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. एका बाजूला संघ आहे तो पारगाव आणि त्याच्या अगेन्स्ट निधी स्पोर्ट्स उलवे. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल आपण करतो आहोत. एका बाजूला पारगाव आणि त्याच्या अगेन्स्ट निधी स्पोर्ट्स उलवे. दोन्ही टीम करण्यात आली. चला त्वरित टॉस करण्यात येईल. निधी स्पोर्ट्स उलवे आणि त्याच्या अगेन्स्ट पारगाव.
करत आहोत. एका बाजूला निनाद तारेकर, एका बाजूला किरण पाटील, दोघेही लेजेंडरी क्रिकेटर. आणि या आपण मामांना विनंती करूया टॉस करण्यात येईल. मामांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. महत्वाची मॅच, 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, कंपल्सरी चेस. उल्वे टीमने टॉस जिंकलेला आहे. निधी स्पोर्ट्स उल्वे टीमने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅचचा आणि निर्णय इथून काय घेतला जाईल. किरणजी पाटील सरांना आपण पाहत आहोत. उत्कृष्ट समालोचक, पनवेल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे पाहायला मिळालं. चला, क्षेत्ररक्षण परिस सजून घ्या. क्षेत्ररक्षण परिस सजून घ्या. मलकेबरासाठी बाईक, अगदी त्याच वेळेला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी सायकल. 50,000 रुपयाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 25, तृतीय 12.5, चतुर्थ 12.5, पंचम 7,500 रुपये. चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल, आमचे जवळचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक, प्रसिद्ध मराठी व्यावसायिक आणि अनेक संघांचे संघ मालक या आपण आमंत्रित करतो आहोत. अर्थात विपुली पाटील सरांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. धन्यवाद. संघ लक्ष सूर्या, जर तुम्ही ऑनलाईन स्पर्धा पाहत असाल, निवृत्ती पाटील, सूरज पाटील, तुम्ही इथे वेळेवर उपस्थित राहा. महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव अशी मॅच पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर. कोंबडभुजे संघ म्हटल्यानंतर क्रांतीदादांचं नाव कित्येक वर्ष आम्ही ऐकलंय, त्याचबरोबर मनोजचं ऐकताय, तथा दिनेश उल्वेकर. पण गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर आले. त्याचबरोबर सलामीला आघाडीला असा खेळाडू आलाय, चिर्लेकरांचं नाव ज्यांनी त्याने तरुण वयामध्ये असताना गाजवलंय, तथा आर्यन चिर्ले संघाचा एक विश्वासू खेळाडू, समीर पाटील यांच्या हक्काचा मालकीचा खेळाडू, तथा चिर्लेकरांचा पोटीबसा देखील, ज्याच्यावर संपूर्ण असा जबाबदारी आहे, संपूर्ण असा हक्क आहे, असा निर्दोष करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला साथ देताना रमाकांत करत पाहायला मिळतात.
दोन घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रमाकांत घरत म्हटल्यानंतर सार्थक घरत यांची आठवण नेहमी होतीये, ज्यानं उरण पनवेल प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवली. या स्पर्धेमध्ये पहिल्या 50 धावा सार्थक रमाकांत घरतच्या नावावर पाहायला मिळाल्यात आणि त्यांची पिताश्री रमाकांत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्षेत्ररक्षण संस्थांना पाहायला मिळते. कुंभडभुजे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चौसष्ट धाबांचा पाठला करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये निर्दोष घरत तुम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे निर्दोष घरत त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. दिनेश उलवेकर आलेत आणि दिनेश उलवेकरांचं स्वागत निर्दोष घरतने केलंय. या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक जास्त धाबा बनवणारा निर्दोष पाहायला मिळाला. 40+ संघातून खेळत असताना निर्दोष घरतचा चांगला खेळ पाहिला, तथा आर्यन चिले संघाचा हक्काचा खेळाडू आहे. 40+ ची मॅच चालू आहे. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग बॅक टू बॅक दुसरा षटकार. निर्दोष घरत ऑन फायर. सध्या किंवा डायरेक्ट तुम्ही संघ घेऊन देखील इथे आलात तरी तुमची मॅच खेळवली जाणार आहे. जी प्रवेश फी आहे ती अर्धी प्रवेश फी घेऊन अर्धा तुम्हाला स्पॉन्सर देखील आहे. लक्ष असू दे या गोष्टीकडे. 40+ एक संघ अजून बाकी आहे. शेवटची मॅच खेळण्यासाठी जर एखादा 40+ संघ येत असेल तर अर्ध्या फी मध्ये त्यांना खेळवलं जाणार आहे. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. आणखीन एक फटका. निर्दोष करत रंगात आलाय परत. मिळतील धाबा 6. सलग्न तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार. चला, महत्वाची सूचना याकरता आम्ही कळवतोय. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध एक संघ साई संघ इथे येऊ शकत नाही, पण कोणताही 40+ संघ जर खेळण्याची तुमची इच्छा असेल तर लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट जास्तीच्या मैदानामध्ये संपूर्ण संघ घेऊन या. आपण आरड्या एंट्रीमध्ये तुमचा आपण संघ खेळवणार आहोत. 6,500 एंट्री फी आहे. 3,000 मध्ये तुमचा संघ खेळवला जाईल आणि अर्धे जे फी आहे ती त्यांची पुरस्कर्ते आयोजन कमिटी त्यांची फी भरेल. कल्पेश शेठ पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची बच्ची कडा लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 21 घरात. महत्वाच्या सूचना आहेत त्या आम्ही कळवतोय. शेवटचा सामना खेळण्यासाठी अजून एक संघ बाकी आहे. टॉम्बे संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. 3,000 मध्ये इथे तुमची आम्ही एंट्री खेळवणार आहोत. 40+ कोणताही खेळाडू किंवा कोणताही संघ इथे येणार असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. यावेळचा बॉल वाईट येताना पाहायला मिळतोय. पुढेशी बरीचशी इथे खेळाडू आहेत. किरण पाटील आहेत, मला वाटतं पारगाव संघ आहे. तुमच्या जवळचा कोणताही संघ असेल तर अवश्य तुम्ही संपर्क साधा. यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडासा शरीराच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. रमाकांत घरत खेळताना पाहायला मिळतात. निर्दोष घरत रमाकांत घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मला एक काळ आणखी भावेश आठवतोय. चिरल्या गावामध्ये घरत 11 हा देखील संघ तेवढ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. सध्या प्रशांत घरत देखील सामना पाहण्यासाठी आलेत. जासेमध्ये देखील घरत 11 जासेही संघ पाहायला मिळाला. यावेळचा बॉल हॅमर केलाय. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या पलीकडे स्लॉट मध्ये आला आणि त्याला प्लॉटच्या पलीकडे पाठवलंय. मिळतील धावा 6.
शेवटच्या बॉलवर षटकार. पहिल्या षटकामध्ये 28 धावा दिनेश उलवेकरच्या विरुद्ध. सुरुवात चांगली केलीय मैदानाच्या आतमध्ये निर्दोष करत रमाकांत करत. मला आणखीन एक काळ आठवतोय राधे एंटरप्राइजेसची नाईट क्रिकेटची स्पर्धा. उस्मान पटेलने ठोकलेला कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आणि त्यानंतर रमाकांत घरतने ठोकलेला त्याही पेक्षा दर्जेदार षटकार पाहण्यासाठी तेवढी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळायची. त्या काळामध्ये कव्हरमध्ये षटकार मारणारा रमाकांत घरत पाहायला मिळतोय. निर्दोष घरत त्याच दाटणीचा खेळाडू आहे ज्यांना रिव्हर्सचा प्रयत्न अनेक वेळा केला. त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचे फटके देखील चांगले पाहायला मिळायचे. त्या काळामध्ये सदिच्छा चिरले या नावानं संघ खेळायचे. त्यानंतर पाहायला गेलं तर भूमिका चिरले या नावानं संघ खेळला. आता पहिल्या षटकामध्ये 28 आल्यात. 18 बॉल आणि 36 धाबांची गरज. सामना आता जवळ येताना पाहायला मिळतोय. मला आणखीन एक सांगायचं झालं भावेश तर आज सर्वाधिक जास्त कार्स तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट आहे. त्यांनी काय कमवलंय त्यांची क्रिकेट त्यांनी किती टिकवलंय त्यासोबत त्याने फॅमिलीला चांगला वेळ दिलाय आणि ते क्रिकेट देखील चांगले खेळतात. त्यामुळे सर्वाधिक जास्त कार तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त आज कार आहेत कारण आपण अंडर-25ची 10 संघ खेळवलेत. त्यानंतर 30 ग्रामीणचे संघ खेळवलेत. 10 पोटीरचे संघ खेळवणार आहोत. 50 टीमी संघ खेळलेत. पुढल्या वर्षामध्ये आणखीन संघ खेळवण्याचा आमचा निर्धार आहे. तुम्ही किती संघ खेळवा एक असं नाव आहे त्याला अपवाद ते म्हणजे तेजस म्हात्रे. त्याला तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. ते 108 टेनिसला खेळवतात. रबर बॉलला 64 खेळवतात. त्यामुळं ते मोठं नाव आहे. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. त्याचवेळी क्रांती येताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 28 जरूर आल्यात पण या षटकामध्ये कमी धाबा द्यायच्यात. काल आयुष कोंडिलकरने केलेली गोलंदाजी मला आठवते ज्यानं 2 धाबा दिल्या. अनिकेत मोगलची महत्वाची विकेट मिळवली आणि काय गोलंदाजी केली. जिथे 12 मध्ये बनवायचे होते 14 धाबा 22 धाबा तिथे फार कमी धाबा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. 2 धावांचं त्याने षटक टाकलं. नुसतं षटक टाकलं नाही तर जांभिवलीमध्ये कदाचित ही मालिकेची बाईक देखील पाहायला मिळणार आहे असं षटक पाहायला मिळालं. जिथे अनिकेत मोकल त्या रेसिंग मध्ये होता. त्याचसोबत चैतन्य पाटील पाहायला मिळाला होता. परेश ठाकूर त्या रेसिंग मध्ये होता. पण आता जांभिवलीचे खेळाडू कुणाल निकम त्या रेसिंग मध्ये पाहायला मिळाले. यावेळचा बॉल अगदी आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. राजकारणामध्ये एका मताला महत्व आहे. शालेय जीवनामध्ये एका गुणाला महत्व आहे. तसंच आता कदाचित म्हणूयात की मालिकेच्या रेसिंगमध्ये 2 पॉईंट कदाचित चैतन्य पाटीलच्या हातातून 7वी बाईक जाताना देखील पाहायला मिळणार आहे. पण आज 40+ क्रिकेट आहे. सोन्या गायकवाड अजून खेळायचं बाकी आहे. किरण पाटील अजून बाकी आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या एखाद्या खेळाडूच्या नावावर देखील ही बाईक पाहायला मिळू शकत. मगाशी नितीन ठाकूर खेळलेत. निलेश ठाकूर खेळलेत. सूरज पाटील दिघोड्याचा खेळलाय. अजून आयलेश म्हात्रे बाकी आहे. सध्या निधी स्पोर्ट उलवे संघाची एक वेगळी दहशत आहे. निर्दोष करत आता त्या रेसिंग मध्ये सध्या पाहायला मिळतील का. क्रॉस बॅट पटका खेळण्याचा प्रयत्न आणखी एक चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये देखील फार कमी धावा अवघ्या 3 धावा दिल्यात गोलंदाज क्रांतीनी. त्यामुळे मी म्हणालो कोंबडभुजे असा संघ आहे. या खेळाडूला घेऊन अनेक संघ त्या काळामध्ये खेळायचे. या खेळाडूंना कोंबडभुजे गावाचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दिलेलं. मला आणखी आठवते विश्वास पाटील असेल. त्यासोबत सोन्या गायकवाड लक्ष्मण गायकवाडच्या सोबत ते खेळलेत. नरेश गायकवाडच्या सोबत ते खेळाडू खेळलेत. आणि क्रांती असं नाव आहे त्या परिसरातील असा खेळाडू ज्यांना अनेक खेळाडूंना घडवलं देखील आणि त्यानं गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा दाखवलंय की ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं आहे. अवघ्या 3 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. 31 धावा येताना पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज. 12 बॉल 33 धावांची गरज. महत्वाची आणखी एक सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं शेवटचा सामना खेळण्यासाठी एक पोटीचा संघ अजूनही बाकी आहे. कोणत्याही पोटीच्या संघाला खेळायचं असेल तर इथे प्रवेश फी 6,500 रुपये. आपण 3,000 मध्ये तुमची एंट्री खेळवली जाईल.
यावेळचा हा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. मनोज आलेत. मला वाटते मनोजला एक बाईक मिळाले. मनोज देखील असा खेळाडू आहे, बऱ्याच वर्ष तो कोंबडूजी संघासाठी खेळला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मी विसरत असेल कपिलला मला आय थिंक वाटते बाईक मिळाले. कपिलला बाईक मिळाली. जिथे बंटी मात्रेला बाईक हातातून निसटली होती तिथे कपिलला बाईक मिळाली होती. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. एकेरीता 2 धावा इथून कंप्लीट केल्या. 2 धावांनी 34 धावा झाल्यात. आणखीन 30 धावांची गरज. 11 बॉल 30 धावांची आणखीन गरज. पवन राठोड आहेत आमचे उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि जासी संघाचे फिक्स मॅन आमचे 12 मॅन ऑफिशियली आहेत ते. हा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न आहे, पण त्याच वेळी थोडासा शरीरक्षा दूर राहिला. बॅटच्या रीच पासून दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहेत मनोज दादा, त्यामुळे डेफिनेटली व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. चॅलेंज करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण पंचांनी सांगितले की व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. तुम्ही एक्स्ट्रा बॉलसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये तुम्ही जर जयेश सरांना पाहिलात तर त्यांना नेहमी बरेचसे कॉमेंटर सांगतात की ते पोलिसासारखे दिसतात. त्यांचा ड्रेस कोड तसाच असतो. यावेळचा बॉल शरीरक्षा दूर राहिला. नेहमी त्यांचा आवाज मानगाव पोलादपूर या परिसरामध्ये जास्त ऐकायला मिळत असतो. या खरं तर स्पर्धेची सर्वाधिक जास्त व्हिडिओ त्या भागामध्ये व्हायरल झाली. अनेक जणांनी स्टेटसला ठेवली. खेडपर्यंत ही व्हिडिओ पाहायला मिळाली. हा बॉल शरीरक्षा पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. धावपला धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा. विराज वैष्णव लॉजिस्टिक मध्ये ते कार्यरत होते. चांगलं त्यांचं काम पाहायला मिळालं. तिथे आमची ओळख झाली. जिथे चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना समावेश करण्यासाठी आणण्यात आलं होतं. तथा त्याही अगोदर मुलेकंडच्या मैदानामध्ये त्यांना आम्ही ऐकलं होतं. हा बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याला लॉप करण्याचा प्रयत्न, पण चांगला पाहायला मिळाला. हॅमर केला आणि त्याला चेंडूला पाठवलं. एका टप्प्यानं सीमा पार. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. 4 धाबेनी संघ जाऊन पोहोचलाय तो. अर्थातच 41च्या घरात 41 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. म्हणून तो षटक थोडंसं महागडं राहिलंय. एक्स्ट्रा त्यानं बॉल देखील टाकल्यात. एक्स्ट्रा धावा देखील त्यानं खर्ची केल्यात. फटके देखील चांगले पाहायला मिळालेत. चर्चा आपण बऱ्याचशा खेळाडूंची करतोय. आज सर्वाधिक जास्त जयेश सर जर पाहायला गेलं तर क्रीडांगणाच्या अवतीभोवती कार पाहायला मिळतात. पण या कार मेहनतीच्या आहेत, त्यांच्या घामाच्या आहेत. त्या काळामध्ये तर पाहायला गेलं तर या पोटेशा खेळाडूंनी घेतलेली मेहनत आहे. स्वतःचं घर सांभाळलंय, कामधंदा सांभाळला, आपला परिवार सांभाळलाय, आपल्या मुलांना शिक्षण योग्य ते दिलंय आणि त्यानंतर ते क्रिकेट खेळलेत. त्यामुळे त्यांच्या दाराशी आज कार पाहायला मिळतात. या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. यावेळी आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. काही दिवसामध्ये तन्मयची देखील कार पाहायला मिळेल. व्यवसाय त्यांचा देखील चालू आहे. ओमसाई स्टॉलची ते ओनर आहेत. यावेळचा बॉल आणखीन एक व्हाईट बॉल. सर्वाधिक जास्त खरं व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले असतील. संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक जास्त अवांतर चेंडू मनोजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेत. 6 व्हाईट आतापर्यंत टाकलेत. संचित म्हात्रे यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. म्हात्रे बियर शॉपीचे ओनर आहेत. जांभूळपडा परिसरामध्ये त्यांचा बियर शॉपी आहेत. कौस्तुभ ग्राफिक्सच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व लॉट्स देखील पाहायला मिळालेत. पण त्यावेळी फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉनच्या वरतून निर्दोष गरजच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने तर संघ जाऊन पोहोचलाय तो थेट 49च्या घरात. 49 धावा धावपडला लागले गेल्यात. म्हणून तो षटक अजून संपण्याचं नाव घेत नाहीये. 15 धावांची आणखीन गरज आहे. 3च बॉल झालेत ना, आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ना, 3 चेंडू झालेत. 3 आणखीन बाकी आहेत. बरं संदीप सर,
9 बॉल आणि 15 धाबांची आणखीन गरज. क्रॉस बॅट फटका खेळलाय, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे, मिळतील धाबा 4. आला यावेळी चौकार. महत्वाची मॅच पाहायला मिळते. अजून एकदा आपण अनाऊन्स करतोय की शेवटची मॅच खेळण्यासाठी एक संघ बाकी आहे. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे 40+ 3000 मध्ये तुम्हाला आम्ही कळवणार आहोत. त्यामुळे तुम्ही या, आयोजन कमिटीला सहकार्य करा. 40+ खेळाडू नेहमी वेळेवर येतात, पण कदाचित साई गावामध्ये दुःखद घटना झाली, त्या कारणास्तव साई संघ इथे येऊ शकत नाहीये. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी कोणताही 40+ संघ जर अवेलेबल असेल तर जास्तीच्या क्रीडांगणामध्ये संपूर्ण संघ घेऊन तुम्ही या. 3000 मध्येच आयोजन कमिटी तुम्हाला कळवणार आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, मालिकासाठी एक बाईक आहे. आडव्या बॅटनं फटका खेळलाय, डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमा पार, मिळती धाबा 6. आलाय षटकार, संघ जाऊन पोचलाय तो एकूण 60च्या घरात. आणखीन 5 धाबांची गरज आहे. निर्दोष 5 धाबांची आणखीन गरज. पाच बॉल आणि 5 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळालेत. मिलिंद धुले गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. येणारे आता 5 चेंडू आणि 5 धाबांची गरज. सलामीला खेळाडू गेलेत, बाद झालेच नाहीयेत. यावेळचा बॉल सोडून दिला. एक्स्ट्रा आणखीन एक बॉल पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि आता 4 धाबांची आणखीन गरज. सामनामध्ये आता एकदा पलटवार होण्याची एक नामी संधी आहे. आणखीन डॉट बॉल टाकावे लागतील मिलिंद धुळेला. 5 चेंडू आणि आता 4 धाबांची आणखीन गरज. अकोट टप्प्याचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळलाय. शेतक्षक थोडीशी राहिली दूर, पण एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. सिंगल रन येताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल 42 वर वैयक्तिक कळत्यात निर्दोष करत. 14 बॉल 42 धाबा आणि त्यामध्ये 6 धावा ऍड करा. नॉट आउट 48 धाबांची इनिंग निर्दोष करतची पाहायला मिळाली आणि सामना देखील जिंकलाय. चिरले 40+ कॉंग्रॅच्युलेशन निर्दोष करत. सामन्याचा सामनावीर नो डाऊट निर्दोष करत, ज्याच्या बॅट मधून नॉट आउट 48 धाबा होताना पाहायला मिळाल्यात आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. चला विनंती आहे, टॉस जिंकलाय निधी स्पोर्ट उलवे टीमनं. आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हा. 40+ स्पर्धा चालू आहे. शेवटचा सामना ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध आणखीन एक संघ येणं बाकी आहे. कोणताही संघ जर कोणत्याही संघाला खेळण्याची इच्छा असेल तर संपूर्ण संघ घेऊन या. अर्ध्या फी मध्ये आपण तुमचा संघ खेळवणार आहोत, ही महत्वाची सूचना आहे.